विषारी दारू प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी मोठी कारवाई केलेली आहे। हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले एपीआय सिकलकर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांचं निलंबन करण्यात आलं आहे। पुण्यातल्या विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणी आता पोलिसांचं 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे। अमितेश कुमारांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही मोठी कारवाई केली आहे। पुण्यातल्या विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्या सोबत आहे। प्रीतम, आपण बघतोय की पुण्यातल्या विषारी दारू प्रकरण हे सध्या राज्यभर चांगलंच गाजतंय आणि या सगळ्या प्रकरणी आता 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आले। पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी ही कारवाई केली आहे। सिद्धेश, खरं तर माहिती आहे की दारू या प्रकरणामुळे आतापर्यंत पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। थोडं मी तुला करेक्ट करतो, कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करून देखील 6 जणांना निलंबित केलेलं आहे आणि पुणे पोलिसांनी 3 जणांना निलंबित केलंय। टोटल निलंबित होणाऱ्यांची संख्या आता ही 9 झालेली आहे, कारण ह्या प्रकरणामध्ये त्यांनी निष्काळजीपणा केला। ह्या प्रकरणात त्यांनी गांभीर्यपणे घेतलं नाही। 17 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। वारंवार लोक तक्रारी करत होते, त्याच्याकडे कानाडोळा केला। त्यामुळे पोलीस दलाची जी आहे ती प्रतिमा मलिन झाली आणि असं कुठं होऊ नये, लोकांवरती कायदा सुव्यवस्थेचा विश्वास राहावा म्हणून ह्या सगळ्या बड्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी घरचा रस्ता दाखवलाय। तर या प्रकरणामध्ये झालं काय, जे मिथेनॉल जे होतं 800 रुपयांच्या फायद्यासाठी योगेश वानखेडेने ते मिथेनॉलचं अतिप्रमाण विकत घेतलं। 1900 रुपयाचा कॅन तो पुढे 2700 रुपयाला विकायचा, म्हणजे एका कॅन मागे तो 800 रुपये काढायचा। आणि मिथेनॉलचा मेंदूवरती परिणाम होतो, त्याच्यामुळे अतिसेवन केल्याने मृत्यू होतो, असं देखील डॉक्टरांनी काल बोलताना सांगितलं सगळ्या प्रकरणाशी। नक्कीच प्रीतम, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं। त्यामुळे आपण पाहतोय सध्या हडपसर पोलीस ठाण्यातील पोलिसांचं निलंबन करण्यात आलं।